भुसावळ तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचांविरोधात 15व्या वित्त आयोगातील निधीत अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 2023 व 2024च्या कारकिर्दीत सरपंच व ग्रामसेवकांना संगनमत करून ग्रामपंचायतच्या निधीतील जवळपास 2 कोटी रुपयांचा अनियमित व्यवहार करत भ्रष्टाचार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी करत चौकशीची मागणी केली होती। दरम्यान मार्च 2025 मध्ये विस्तार अधिकाऱ्यांनी पाहणी करत चौकशी केली असता इतर सदस्यांनी सरपंच व ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराचा पाडाच वाचून दाखवला। यात प्रशिक्षण व साहित्य खरेदीची संबंधितांना हाताशी धरून पाण्याच्या मोटर, LED खरेदी, प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांना बूट वाटप आदींची खोटी बिलं सादर करून विस्तार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। दरम्यान 2023 ते 24 व 2025चा आराखडा नोंद संबंधित विभागाची परवानगी न घेता नियमबाह्य पद्धतीने बदलल्याचेही संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। या सर्व भ्रष्टाचाराच्या कळस गाठणाऱ्यांना विरोधात संबंधितांनी चौकशी करून कारवाई न केल्यानं लोकशाही मार्गानं 15 ऑगस्ट 2025 रोजी दडपशाहीस न जुमानता तक्रारदार सदस्यांनी ग्रामपंचायतमधील अनियमित व्यवहाराची चौकशी व दोषींवर कारवाईची उपोषण करत मागणी करण्यात आली आहे। मात्र आजपर्यंत तक्रारदारांना न्याय न मिळत असल्यानं आज गट विकास अधिकारी यांना घेराव घालण्यात आला व न्यायाची मागणी करण्यात आली। मात्र एका आठवड्यात न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19 भुसावळ। साहेब, याला स्थळ परीक्षणाला कमीत कमी 4 ते 5 दिवस लागणार आहे। अहो ते पुढचे पाहून आपण वेळ लागेल काय तुमच्या अंडर मध्ये तुम्हाला कशा परीक्षण पाहिजे, तुमची वेळ राहील ती तुम्ही एक हप्ता लावताय, एक दिवसात करताय, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। फक्त आमचं जे त्याच्यामध्ये मागणी आहे त्या पद्धतीनं ते इतर काही सांगणार नाही आम्ही, इतर काही सांगणार नाही। जी त्याच्यामध्ये यांनी पत्र देऊनही त्यांना ते दप्तर वगैरे देत नाही। म्हणजे स्ट्रॉंग नोटीस काढायला नाही आम्ही पहिले ना ग्रामपंचायत कंडारी येथे चौकशी समिती नेमलेली होती। त्या समितीने पहिले अहवाल दिलेला आहे चौकशी करून, त्या सर्व त्याचे प्रूफ सहित अहवाल दिलेला आहे। आता त्यांना स्थळ पाणीची त्यांनी मागणी केलेली तक्रारदार यांनी, त्याप्रमाणे यांनी स्थळ पाणीसाठी एक नवीन समिती म्हणजे इंजिनियर बांधकाम आणि इंजिनियर पाणी पुरवठा यांची नियुक्ती केलेली आहे। ते स्थळ पाणी करून त्याप्रमाणे ते अहवाल सादर करावा असं त्यांनी ग्रामसेवकांना लेखी दिलेली आहे। आता ग्रामसेवकांनी त्यांना दप्तर उपलब्ध करून द्यावं, त्याप्रमाणे ती चौकशी करून त्याप्रमाणे अहवाल सादर करणार आहे। अहवाल जर त्यांनी ग्रामसेवकांनी दप्तर उपलब्ध करून न दिल्यास त्यांना आम्ही शासकीय नोटीस देत आहे। हा म्हणजे बुधवारी आम्ही मंगळवार किंवा बुधवारी येऊन तिथे स्थळ पाणी करणार आहे। म्हणजे साहित्य खरेदीची म्हणजे व्हिडिओ म्हणजे काय पाहिजे आमच्या समितीमार्फत साहित्य खरेदी जे जे काही केलं असेल त्याचे आम्ही स्थळ पाणी करून त्याप्रमाणे अहवाल सादर करणार। आज पंचायत समिती भुसावळ या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आम्ही 2023 पासून म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून कंडारी ग्रामपंचायतचे भ्रष्टाचाराबद्दल या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। तरी संबंधितांनी आम्हाला त्या ठिकाणी चौकशी समिती नेमून अहवाल सादर केलेला आहे व त्या अहवालामध्ये स्पष्टपणे समितीने सांगितलेलं आहे का कंडारी ग्रामपंचायतीला भ्रष्टाचार झालेला आहे, अनियमितता त्यांना त्या ठिकाणी दिसून आलेली आहे। त्यांनी शासनाचा कोणताही नियमाचं पालन न करता संबंधित ग्रामसेवक सरपंचांनी त्या ठिकाणी जे काही संगनमत करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे तो उघडकीस झालेला असून समितीच्या निदर्शनास आलेला आहे। समितीने तसा अहवालही आम्हाला सादर केलेला आहे तक्रारदारांनी। पण आजचं कारण असं होतं का आम्हाला त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन ज्याला स्थळ पाहणी आपण म्हणतो ते स्थळ पाहणी करता आम्ही संबंधित पंचायत समिती तालुका भुसावळ या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या मागणीकरता आम्ही वारंवार पंचायत समितीला येत होतो। पण आज आम्ही सभासदांना घेऊन परत व्हिडिओ साहेबांना आज घेराव केला आणि मध्येच त्यांना सांगितलं साहेब आमच्या या स्थळ परीक्षणाच्या अर्जाला तुम्ही केव्हा मार्गी लावशाल ते आम्हाला आज तुम्ही एक ठामपणे उत्तर द्या, तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। तर साहेबांनी आम्हाला सांगितलं का बुधवारी आम्ही त्या ठिकाणी नक्की येणार आणि साहेबांना ते पण बोललो का बुधवारी जर आपण नाही आले तर गुरुवारी मी या ठिकाणी आत्मदहन करेन। इथूनमध्ये साधारण साफसफाई साहित्य यांनी मागणी केलेली आणलेलं आहे ते जागेवर नाही, यांनी पंप आणलेले आहेत ते जागेवर नाहीत, यांनी RO सिस्टीम सुद्धा गायब झालेलं आहे व यांनी शवपेटी जवळपास 2 लाखाला एक शवपेटी ती दाखवलेली आहे। स्मशानभूमी JTSला पाण्याचा पंप टाकलेला दाखवलेला आहे यांनी
व तो पंप अजूनही तिथं नाही. आता 10,000 रुपये 8 दिवसापूर्वी त्या पंपाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा काढण्यात आलेत. म्हणजे पंप टाकलेला दाखवायचा आणि पुन्हा दुरुस्तीसाठी 10,000 रुपये काढावे. म्हणजे फक्त यांनी पैसे लाटणे हे एक काम चालू केलेलं आहे. बाकी काम जागेवर कुठलंच हे लोक करत नाही.